जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांड नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मराठी ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं मटेरियल मी सर्व काही टेलिग्राम चॅनल प्रोव्हाइड केलेलं आहे. टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तुम्ही तिथनं जाऊन चॅनल जॉईन करा, मग मटेरियल डाउनलोड करा. तसेच मित्रांनो, आपल्याला जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामची आयडीची लिंक देखील आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. मी तुम्हाला दोन प्रिसेट दिलेले आहेत, एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि एक शिकबेट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर मित्रांनो, सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला काहीच PNG डायलॉग PNG ॲड करून दिलेले आहेत, म्हणजे टेक्स्ट PNG ॲड करून दिलेले आहेत ऑलरेडी बीटनुसार. तर जे जस्ट हाईड आहे ते पहिला अनहाईड करून घ्या. सर्व काही जस्ट मी हाईड करून दिलेलं आहे ते जस्ट अनहाईड करून घ्या. तर पुढे मी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टच दिलेला आहे. बघू शकता. सिम्पली काय करायचं आहे, आता मी सांगतोय ते स्टेप बाय स्टेप एडिटिंग करायचं आहे. खाली एक तुम्हाला दोन रेक्टँगल दिसून जातील. बघू शकता हे दोन रेक्टँगल. जस्ट रेक्टँगल 1वरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन इथं 4 नंबर ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून इथं मित्रांनो इमेज नावाचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून डायरेक्ट गॅलरीमध्ये घेऊन जाईल. इथं फोटो ॲड करायचा आहे. इथं तुमचा फोटो ॲड करायचा आहे. जस्ट वर प्लसवरती क्लिक करायचं आहे. असं मित्रांनो, पहिलं दोन रेक्टँगलला फोटो ॲड करायचा आहे. तर बघू शकता मी पटकन इथं ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आपण फोटो ॲड केलेला आहे तो आपल्याला दिसत नाही, कारण का वर एक रेक्टँगल आहे आणि त्याला इफेक्ट आहे. ते बघू शकता. वर रेक्टँगलवरती क्लिक करा, इफेक्ट्समध्ये जावा आणि जे बघू शकता हे 4 इफेक्ट हाईड आहे ते अनहाईड करा. तर बघू शकता अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. त्या रेक्टँगलला देखील हाईड करा आणि हे दोन बघू शकता आपण जे आत्ता फोटो ॲड केलेले आहेत ते देखील हाईड करा, कारण का मोबाईल थोडा हँग मारतो. तर सिम्पली प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तो आत्ता फोटो ॲड केलेला तोच फोटो इथं म्हणजे लास्टपर्यंत तोच एकच फोटोचा आजच्या व्हिडिओमध्ये लागणार आहे. त्या फोटोलाच मित्रांनो लास्टपर्यंत वाढवा. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. तर मित्रांनो, जो आपण ह्या दोन रेक्टँगलमध्ये फोटो ॲड केलेला आहे तोच आपल्याला पुढं देखील ॲड करायचा आहे. तर सिम्पली व्यवस्थितरित्या इथं स्क्रीनला सेट करा फोटोला आणि बीट वाईज मित्रांनो स्प्लिट करायचा आहे. पहिला फोटो मित्रांनो होऊ शकता 3.25 सेकंदापासून फोटो ॲड करायचा आहे लास्टपर्यंत. आता मी सांगतोय त्या बीटजवळ याचे फोटोला स्प्लिट करायचं आहे. 5.7 6.21 8.5 आणि 9.19 11.1 आणि 12.16 सेकंद. तर मित्रांनो, अशा प्रकारे काहीच फोटोला स्प्लिट करायचं आहे. बघू शकता इथे एक व्हिडिओ इफेक्ट आहे, याला लॉंग प्रेस करून फोटोच्या वरती घ्या सिम्पली. आणि हे जे दोन डायलॉग म्हणजे इथं मी टेक्स्ट PNG ॲड करून दिलेले आहेत ते सिम्पली असं वर घ्या. आणि जो इथं बघू शकता इथे एक मी रेक्टँगल ॲड करून दिलेला आहे तो देखील लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घ्यायचा आहे. तर मित्रांनो, एवढं एडिटिंग झाल्यानंतर हे इथं बघू शकता इथं दोन वर PNG आहेत ते तुमच्या फोटोच्या नुसार इथं ॲडजस्ट करा. म्हणजे फोटो तुमचा कसा असेल त्याच्यावर तुम्ही व्यवस्थितरित्या इथं ॲडजस्ट करा. तर मित्रांनो, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅग घ्यायचा आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. बघू शकता पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आहे. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर 3.25 सेकंदाचा यायचा आहे. पण 3.25 सेकंदाच्या बघू शकता 3.25 सेकंदाचा एक बीट आहे त्या समोरच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. बघू शकता 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर मी सांगतोय त्या बीटजवळ या. 5.7 नंतर जो इमेज आहे त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचे शेक इफेक्ट प्रेसेटमधला बघू शकता. शेक इफेक्ट प्रेसेटमधला मित्रांनो पहिला झाला, दुसरा इफेक्ट तिसरा होऊ शकता. पहिला झाला, दुसरा झाला. आता मित्रांनो काय करायचं आहे, थांबा 1 मिनटं.
पहिला झाला मित्रांनो, पहिला इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे. आता मित्रांनो दुसरा देखील झालेला आहे. आता तिसरा इफेक्ट इथनं कॉपी करा. बघू शकता तिसरा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रेसेटला या आणि मी त्या सांगतोय त्या बीटजवळ यायचं आहे. 6.21 जो एक बीट आहे त्या समोरच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करा. 6.21च्या समोरच्या बॅक यायच्या चेक इफेक्ट प्रेसेटमधला चौथा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर बघू शकता मी सांगतोय त्या बीटजवळ ह्या बघू शकता. आता काय करायचं आहे, 8.5 जो एक बीट आहे त्या समोरच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करा. बॅक यायच्या चेक इफेक्ट प्रेसेटमधला 5वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्याच्यानंतर बघू शकता आता 8.5 झालेला आहे. बघू शकता आता बघू शकता 8.5 नंतर 9.19च्या 9.19 बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बॅक यायचा चेक इफेक्ट प्रेसेटमधला बघू शकता 6वा इफेक्ट इथं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. सगळ्यात मित्रांनो लास्टला जायचं आहे. लास्टून 2 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. म्हणजे मित्रांनो 11.1 समोर 11.1 जो 11.1 सेकंद जो एक बीट आहे त्या समोरच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करा. बॅक यायचा शेक इफेक्ट प्रेसेटमधला लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. 7वा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक यायचा आहे बिटमार्क प्रेसेटला. बघू शकता इथं देखील सगळ्यात लास्टच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रंट फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. बघू शकता व्हाईट केलेला आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड करायची आहे. बघू शकता आता काय करायचं आहे, रेक्टँगलचे इफेक्ट सगळे हाईड आहे ते अनहाईड करून घ्या. हा रेक्टँगल आपण हाईड केलेला आहे तो अनहाईड करा आणि जे खालचे आपण 2 फोटो हाईड केलेले आहेत ते अनहाईड करा. बघू शकता सिम्पली काय आपण हाईड केलेलं आहे ते अनहाईड करा. इथले इफेक्ट देखील हाईड असतील ते अनहाईड करून घ्या. सिम्पली सगळं काही अनहाईड करा. तर व्हिडिओ आपला मित्रांनो कम्प्लिटली रेडी झालेला आहे. व्हिडिओ इफेक्टचा साऊंड म्यूट करा. कलर अँड ब्लेंडिंग ऑफ सेटमध्ये जाऊन लाईटरवर स्क्रीन इफेक्ट द्या. तर मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचे रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी मित्रांनो हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.